चला, आज आपला क्लास कशावरती आहे? वयवारी एजेस वरती असणार आहे. ठीक आहे. एजेस म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीचं वय, कुणाचं वय किती आहे, वयाची बेरीज किती आहे, हे आपल्या याच्यामध्ये विचारतात. आपण कालच क्वेश्चन्स पाहिले, हो की नाही? आणि आपला आजचा क्लास स्टार्ट करण्याच्या आधी महत्वाची सूचना काय आहे? आपली टीईटी आणि सीटीईटी या टेस्ट सिरीजच्या बॅच मध्ये 2 बॅच ऑलरेडी फुल झाल्यात आणि थर्ड बॅच साठी ऍडमिशन स्टार्ट झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी काय करायचंय? राम सरांच्या नंबरवरती 9730670908 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपलं ऍडमिशन करून घ्यायचे. ठीक आहे. फीस फक्त किती आहे? 499 रुपये असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आम्ही फ्री लाईव्ह क्लासेस देतोय, ज्याचे की आपण चार्जेस काहीही घेत नाहीत. फक्त आपली फीस घेतो आपण टेस्ट सिरीजची. तुम्हाला प्रत्येक विषयाच्या 30 टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करायचं काम करतोय. त्यासोबतच तुम्हाला प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. चला बघूयात आपला मेन चॅप्टर एजेस. ठीक आहे. स्कॉलरशिपच्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे काय करायचं? हँड रेस ठेवायचं. ठीक आहे. जर काही अडचण आली तर विचारायचंय, डाऊट असं टाकायचंय आणि टीचर्सला जर काही एखादी गोष्ट समजली नाही तर चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. चला बघूयात चॅप्टर वयवारी. काल आपण क्वेश्चन्स पाहिले होते, त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट पाहिली होती. आपण काय पाहिली होती? तर लहान व्यक्तीचं वय काढताना आपल्याला काय करायचंय? लहान व्यक्तीचे वय आणि मोठ्या व्यक्तीचं वय कसं काढायचं सांगा चला सर्वांनी. मोठ्या व्यक्तीचे वय. कार्तिक मला सांगणार आहे की लहान व्यक्तीचं वय कसं काढायचे. ठीक आहे. चला कार्तिक माइक ऑन कर. कार्तिक सांग, लहान व्यक्तीचं वय आपण कसं काढायचं? लहान व्यक्तीचे वय काढताना वयाची बेरीज आणि वयाचा फरक यांची वजाबाकी आणि भागिले 2. ओके करेक्ट. बघा लहान व्यक्तीचं वय काढायचं असेल तर काय करायचं? वयांची बेरीज वजा वयातला फरक भागिले 2. आणि जर आपल्याला मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं असेल तर आराध्या काय करावं लागेल? काल क्लासमध्ये होती का? आराध्या माइक ऑन कर. आदित्य माइक ऑन करायचं आहे. ओके मला सांग आराध्या, मोठ्या व्यक्तीचं वय काढताना आपल्याला सूत्र कोणते यूज करायचंय? मोठ्या व्यक्तीचं वय काढताना काल क्लासमध्ये होती का प्रेझेंट? बेरीज करायची आणि वयातील फरक काढायचा. ओके कशाची बेरीज करायची? 2ची. ओके वयांची बेरीज प्लस करायचं की मायनस करायचं मला सांग इथं. प्लस. ओके प्लस वयातला फरक भागिले भागिले 2. ठीक आहे. चला आणखी एक आपण महत्वाची गोष्ट काल कोणती पाहिली होती? तर 2 व्यक्तींच्या वयातला फरक बदलत नाही किंवा कितीही व्यक्ती असू द्या, व्यक्तींच्या वयातला फरक हा बदलत नसतो. व्यक्तींच्या वयातला फरक बदलत नाही. जर 2 व्यक्तींचं तुम्हाला 4 वर्षाखालचं वय दिलेलं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? त्या दोन्ही व्यक्तींचं वय तुम्हाला आजचं वय काढण्यासाठी 4-4 वर्षांनी वाढवावं लागेल. जर आजचं वय दिलेलं असेल तर दोन्ही व्यक्तींचं आधीचं वय काढायचं असेल तर काय करावं लागेल? तेवढेच वर्ष दोन्ही व्यक्तींचं वय कमी करायचं आहे, हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. काय करूयात? कालच्या आपण जो क्लास आपला झालेला आहे त्यावरती तुम्हाला एक सेकंड सगळ्यांसाठी क्वेश्चन सॉल्व्ह करायला देते. सर्वांनी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि मला तुमचं आन्सर सांगायचं आहे, म्हणजे आपल्याला नेक्स्ट टाइप कडे जाता येतं. चला आजचा क्लास मधला क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन 1 माझ्यासोबत सर्वांनी क्वेश्चन लिहून घ्यायचा आणि माझा क्वेश्चन लिहून झाला की आपण पण क्वेश्चनचं लगेच आन्सर पटकन सांगून द्यायचं. चला स्वाती व क्रांतीपेक्षा आराध्या आपला माईक बंद करून ठेवायचा पटकन. मॅडमशी बोलणं झालं की माईक बंद करायचा. ठीक आहे. स्वाती क्रांतीपेक्षा
5 वर्षांनी मोठी आहे किंवा 8 वर्षांनी घेऊयात आपण, ठीक आहे. 8 वर्षांनी मोठी आहे त्या दोघींच्या आजच्या वयांची बेरीज आजच्या वयांची बेरीज 44 वर्ष आहे. किती आहे बेरीज? 44 वर्ष आहे. फरक किती आहे बघा आता तुम्ही. तर स्वातीचे 8 वर्षापूर्वीचे वय, किती वर्षापूर्वीचं? 8 वर्षापूर्वीचे 8 वर्षापूर्वीचे वय किती? फर्स्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी 52 वर्ष, सेकंड ऑप्शन आहे 36 वर्ष, थर्ड ऑप्शन आहे 34 वर्ष आणि चौथा ऑप्शन आहे 18 वर्ष. तुम्हाला हा क्वेश्चन प्रिव्हियस इयरला विचारलाय. कधी विचारलाय? मे 2021. चला सॉल्व करा. स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. त्या दोघींच्या आजच्या वयाची बेरीज आहे 44 वर्ष. तर स्वातीचं 8 वर्षापूर्वीचं वय किती? चला. ओके ओके मॅम. आपल्याला कुणाचं वय काढायचंय? स्वातीचं वय काढायचंय हे लक्षात ठेवा. नाहीतर क्रांतीचं वय काढाल तुम्ही. ओके ओके. स्वातीचं वय काढायचं आहे. स्वाती लहान आहे की मोठी आहे पहिल्यांदा बघा. ओके, वेल डन. करेक्ट. ज्यांनी ऑप्शन क्रमांक नो सेकंड आन्सर इज रॉंग. कारण का? आपल्या स्वातीचं वय काढायचंय, क्रांतीचं वय काढायचं नाहीये. तुम्ही क्रांतीचं वय काढलं. बघा मोठं कोण आहे? स्वाती कशी आहे? लहान आहे का मोठी आहे बघा. चेक करा. सेकंड आन्सर सांगितलेले विद्यार्थी काय करायचंय? स्वातीचं वय काढायचंय आपल्याला, क्रांतीचं वय काढायचं नाहीये. स्वाती लहान आहे की मोठी आहे आधी समजलं पाहिजे. ओके, वेल डन. करेक्ट. चला करेक्ट. चला बघूयात आता लहान कोण आहे आणि मोठं कोण आहे आधी आपण डिसाईड करूयात. मग सूत्र कोणतं यूज करायचे पाहूयात. बघा, स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. स्वाती कशी आहे मग? मोठी आहे. कोणापेक्षा? क्रांतीपेक्षा. किती वर्षांनी मोठी आहे? 8 वर्षांनी मोठी आहे. हो की नाही? स्वाती आणि क्रांती, मग यांच्या दोघींच्या वयातला फरक किती झाला? तर 8 वर्ष झाला. हो की नाही? आता मला काय करावं लागेल? आता मला स्वातीचं वय काढायला विचारले की नाही, तर मी काय करणार? स्वाती मोठी आहे. हो की नाही? तर मग मोठ्या व्यक्तीसाठी जे काही सूत्र आपल्याला युज करायचे ते सूत्र युज करा. मोठ्या व्यक्तीचे वय बरोबर मोठ्या व्यक्तीचे वय बरोबर काय करायला लागेल आपल्याला? त्यांच्या वयांची बेरीज. किती वयांची बेरीज आहे मग? 44 वर्ष. अधिक करायचे की मायनस करायचे लक्षात ठेवा. मोठी व्यक्तीचं वय काढायचं असेल तर अधिक करायचं आणि लहान व्यक्तीचं वय काढायचं असेल तर इथं मायनस करायचे. ठीक आहे. या दोघींच्या वयातला फरक किती दिलाय? 8 वर्ष दिलाय. कालच मी सांगितलं होतं एक जण दुसऱ्या व्यक्तीपेक्षा कितीने लहान आहे किंवा कितीने मोठा आहे हे जे स्टेटमेंट मध्ये दिलेला असतो, जो काही नंबर असतो तो नंबर असतो त्या दोन व्यक्तींच्या वयातला डिफरन्स. ठीक आहे. चला भागिले 2. 44 अधिक 8 बरोबर किती होतात? 52. बरोबर का? डाऊट? ओके. काय डाऊट आहे? 1 मिनिट मला सांगा बरं. चला आधी बघूया डाऊट काय. कोणाला डाऊट होता? सईला. बर. सई हँड रेज कर तुझा, म्हणजे मला तुझा माईक ऑन करता येईल.
चला, हँड रेज करायचा आहे आधी. कार्तिक, ओके. बर, कार्तिक माईक ऑन कर. कार्तिक, हँड रेज करायचा आहे, मला असं ऑन करता येणार नाही तुला. हा कार्तिक, बोल बेटा. टीचर समजलं कार्तिक, समजलं टीचर. झालं का? डाऊट क्लिअर झाला तुझा? हा, ते पहिलं वाक्य वाचलं नंतर समजलं. अच्छा अच्छा, ओके ओके, चालेल, ठीक आहे. चला बघा, आता काय करायला लागेल, आपल्या मोठ्या व्यक्तीचं वय काढायचंय की नाही. मग काय करायला लागेल, 44 अधिक 8 बरोबर किती, 52 वर्ष, हो की नाही. आणि बे दोन्ही 4 आणि बे चुकून 12, म्हणजेच मग मोठ्या व्यक्तीचं वय किती येईल, तर 26 वर्ष येईल. आहे का आपल्या ऑप्शन मध्ये? बघा बरं, स्वातीचं आजचं वय आपल्याला काढायचंय. स्वातीचं आजचं वय किती असेल? 26 वर्ष असेल. ऑप्शन मध्ये दिलेलं आहे का? चला मला सांगा, ऑप्शन मध्ये दिलेलं होतं का 26 वर्ष? मग कसं काय आन्सर टिक केलं तुम्ही? सेकंड ऑप्शन किंवा फोर्थ ऑप्शन कसं सांगितलं? आरोही, मी ऑलरेडी सांगतेय, तुमचा डाऊट काय आहे तो माझ्या लक्षात आला. आन्सर तुमचं मला सांगायला पाहिजे होतं तुम्ही, की मॅडम ऑप्शन मध्ये दिलेलं नाहीये, तुम्ही सांगितलेलं आन्सर, आमचं आन्सर आलंय 26 वर्ष. तर तुम्ही लगेच कसं काय सांगितलं मग 18 वर्ष किंवा 36 वर्ष? सांगा बरं. 18, 4 वजा 4, बर. ओके ओके ओके. चला, आपण स्वातीचं वय कधीचं काढलं आता हे? स्वातीचं आपण आजचं वय काढलंय, हो की नाही. आणि आपल्याला विचारलंय काय, तर स्वातीचे 8 वर्षापूर्वीचा वय आपल्याला विचारले. ओके, सॉरी, माझ्याकडनं मिस्टेक झाली बघा. स्वातीचं 8 वर्षापूर्वीचं वय आपल्याला विचारलंय. पुढचा क्वेश्चन मीच रीड केला नाही. चला, 8 वर्षापूर्वी स्वातीचं वय किती असेल? आजच्या वयापेक्षा 8 वर्षांनी लहान असेल, हो की नाही. मग 26 वजा 8 बरोबर किती वर्ष होतील? 18 वर्ष होतील. बरोबर, करेक्ट. चला, शाबास. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. चला, नेक्स्ट क्वेश्चन. चला, सर्वांनी आपल्या वहीमध्ये क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन शेवटपर्यंत नाही वाचला तर अशी गडबड होते. चला, फक्त मी स्वातीचं आजचं वय काढलं, 8 वर्षापूर्वीचं वय काढायचं विसरून गेले, हो की नाही. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. अरुणा व वैष्णवी, सर्वांनी आपल्या वहीमध्ये फास्ट लिहून घ्यायचंय. आपल्याला नेक्स्ट टाईप कडे जायचंय आज. अरुणा व वैष्णवी, अरुणा व वैष्णवी यांच्या वयांची बेरीज, यांच्या वयांची बेरीज 35 वर्ष आहे. अरुणा ही वैष्णवीपेक्षा 5 वर्षांनी, वैष्णवीपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे, मोठी आहे. तर अरुणाचे वय किती? फर्स्ट टाइप मधला हा लास्ट क्वेश्चन, ठीक आहे. चला, अरुणाचं वय काढायचंय. फर्स्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी 15 वर्ष, सेकंड ऑप्शन आहे 17 वर्ष, थर्ड ऑप्शन आहे 18 वर्ष आणि चौथा ऑप्शन आहे 20 वर्ष. चला, कॅल्क्युलेट करा. अरुणाचं वय आपल्याला काढायचंय. ओके, वेल डन मॅम, करेक्ट. अरुणाचं वय काढायचंय, व्यवस्थित लक्ष द्या. चला, दोघींच्या वयातला फरक किती आहे?
5 वर्ष आहे. वयांची बेरीज किती वर्ष दिली आहे आपल्याला? 35 वर्ष दिली आहे. अरुणा कशी आहे? तर अरुणा ही वैष्णवीपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. अरुणा कशी आहे? मोठी आहे, हो की नाही? मग आपल्याला वय कुणाचं काढायला सांगितलंय? अरुणाचं वय काढायला सांगितलंय. मग आता आपल्याला काय करायला लागेल? मोठ्या व्यक्तीसाठी जे काही सूत्र असणार आहे ते सूत्र आपल्याला वापरायचे, कारण अरुणा कशी आहे? मोठी आहे. मग आता बघा, आपल्याला सूत्र कोणतं वापरायचे? वयांची बेरीज अधिक वयातला फरक भागिले 2 किती असणार आहे सांगा? चला, क्लिअर आहे सर्वांना? चला, ओके, वेल डन, करेक्ट. आज आपल्याला आपल्या नेक्स्ट टाइप कडे जायचंय. ठीक आहे, इम्पॉर्टंट टाइप आहे. प्रत्येक व्हरायटी या क्वेश्चन टाइप मध्ये महत्वाची असते. ठीक आहे, चला जाऊयात आपल्या आता मेन आजच्या क्लास कडे. हे होतं तुमच्यासाठी रिव्हिजन. चला, आजच्या क्लास मध्ये आपल्याला काय करायचंय? तर टाइप 2 घ्यायचा आहे. ठीक आहे, टाइप 2 काय आहे? सगळ्यांनी काय लिहून करायचंय आपल्या वहीमध्ये? टायटल टाकायचंय, टाइप 2 पट. आता पट म्हणजे काय असेल? किंवा या टाइप मध्ये तुम्हाला काय करणार आहेत? एका व्यक्तीचं वय काय करणार आहेत? एका व्यक्तीचे वय दुसऱ्या व्यक्तीच्या किती पट आहे? किती पट आहे हे दिलेले असणार आहे. काय करायचे आपल्याला? एका व्यक्तीचं वय दुसऱ्या व्यक्तीच्या किती पट आहे हे आपल्याला दिलेलं असणार आहे. ठीक आहे, चला मेन पॉइंट हा लिहून घ्या आपल्याला. आपला आता समजून काय घ्यायचंय? तर पट काढायची कशी असते, किंवा एखादा नंबर दिला आपल्याला तर त्याचे किती पट आहे तो नंबर किती, किंवा एखाद्या संख्येच्या 4/2 पट म्हणजे किती संख्या असते, आणि दुप्पट म्हणजे किती, निमपट म्हणजे किती, चौपट म्हणजे किती, काय करायचं असतं, हा सगळ्यांनी आता आपण हे शिकायचं आहे. त्यासाठी काय करायचे? सर्वांनी माझ्यासोबत आपल्या वहीमध्ये एक छानसा टेबल क्रिएट करायचा आहे. चला, इकडच्या बाजूला लिहायचंय तुम्ही वय अपूर्णांकात, वय अपूर्णांकात फर्स्ट याच्यामध्ये लिहायचंय टेबल मध्ये. पुढं तुम्हाला काय करायचंय? पुढे लिहायचंय पावपट. पावपट म्हणजे काय असतं ते पहा. चला, पावपट म्हणजे 1/4. किती असतो? पावपट म्हणजे 1/4. ठीक आहे, जर तुम्हाला संख्येमध्ये क्वेश्चन मध्ये दिलं एकाचं वय दुसऱ्याच्या पावपट आहे. पावपट म्हणजे काय? तर 1/4 पट आहे. ठीक आहे, पावपट म्हणजे काय? 1/4 पट. जर दिलं तुम्हाला निमपट किंवा जर तुम्हाला दिलं अर्ध आहे, ठीक आहे, अर्धा आहे, तर काय लिहायचं मग? अर्धा म्हणजे किती असतो? निमपट म्हणजे किती असतो मग? तर 1/2 पट. ठीक आहे, निमपट म्हणजे 1/2 पट, अर्धा म्हणजे 1 पट, 1/2 पट हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण निमपट म्हणजे सुद्धा 1/2 पट असणार आहे, हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, चला आता बघूयात पाऊण पट काय असतं. ठीक आहे, पाऊण पट. पाऊण पट म्हणजे 3/4 पट. जर आपल्याला दिलं क्वेश्चन मध्ये एकाच वय दुसऱ्याच्या पाऊण पट आहे, पाऊण पट आहे म्हणजे किती मग? 3/4 पट असणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला दुप्पट म्हणजे किती असतं मग? दुप्पट, चला सर्वांना माहित असलं पाहिजे. दुप्पट आपण खूप वेळेस वापरतो, हो की नाही? दुप्पट म्हणजे काय? गुणवले 2. तिप्पट म्हणजे मग किती असणार? गुणवले 3. चौपट म्हणजे गुणवले 4. पाचपट म्हणजे गुणवले 5. ठीक आहे, हे पुढचं आपल्या सगळ्यांनाच माहित होऊन जातं आणि ते सहज आपल्याला काढता येणार आहे. सर्वांनी काय करायचंय? आधी आपल्या वहीमध्ये लिहून घ्या हा टेबल. मग आता सॉल्व्ह कसे करायचे आपल्याला क्वेश्चन मेन त्याच्याकडे जायचंय आपल्याला. चला, पावपट म्हणजे 1/4 पट, निमपट म्हणजे 1/2 पट, पाऊणपट म्हणजे 3/4 पट, दुप्पट म्हणजे गुणवले 2, तिप्पट म्हणजे गुणवले 3, चौपट म्हणजे गुणवले 4. लक्षात ठेवायचंय. चला डन, लिहून झाले सगळ्यांचं? श्रावणी, नम्रता, सूरज,
ऋषिकेश, हिना, आदित्य, आरव, श्लोक झाले लिहून? सप्तपूर्वा लिहून झाले? ओके. चला आता बघायचंय आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला काढायचं कसं असतं किंवा काय संख्या दिलेल्या असतात आणि आपल्याला करायचं काय असतं. ठीक आहे. आता बघा एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला वय दिले 28. ठीक आहे. तर 28च्या पावपट तुम्हाला काढायचे. जर समजा तुम्हाला वय काढायचंय 28च्या, च्या या शब्दाचा अर्थ असतो च्या म्हणजे गुणाकार. काय करायचा आहे? चा, ची, चे यापैकी कोणताही शब्द आला तर त्याचा अर्थ काय असतो? त्या दोन संख्यांमध्ये आपल्याला गुणाकार करायचा आहे. काय लक्षात ठेवायचं? जर चा, ची, चे हे शब्द आले तर आपल्याला त्या दोन शब्दांमध्ये काय करायचं असतो? गुणाकार करायचा असतो. हे महत्वाचा पॉइंट आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायचा आहे. ठीक आहे. आता बघा एखाद्या व्यक्तीचं वय दिलंय 28 वर्ष आणि या 28 वर्षाच्या तुम्हाला पावपट काढायचे. च्या पावपट. च्या म्हणजे काय? गुणाकार. 28च्या च्या म्हणजे गुणाकार. पावपट म्हणजे किती? 1/4 पट. आता काय करायला लागेल आपल्याला? 1/4 पट. आता आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागेल, हो की नाही? काय करावं लागतं मग? खालची संख्या आणि या संख्या या दोन संख्यामध्ये काय असतो? भागाकार असतो, बरोबर की नाही? मग किती होतं? 4 7 28, हो की नाही? कितीचा भाग बसला? 7चा भाग बसला. आणि ही संख्या आणि ही वरची संख्या या दोन संख्यांमध्ये काय असते? तर बेरीज असते. सर्वांनाच माहितीये. आता मग मला काय किती येईल माझं वय? तर 4 7 28, उत्तर आलं 7. 7 अधिक 1 उत्तर किती आलं? सांगा चला. 7 1 7, हो की नाही? सॉरी, मी असं नव्हतं सांगायला पाहिजे. मी असं सांगायला पाहिजे होतं की या दोन्हीमध्ये काय असतो? भागाकार असतो, हो की नाही? 4 7 28 आणि या दोन संख्येमध्ये वरच्या किती असतो सांगा मला? भागाकार असतो की गुणाकार? चला एक वेळेस क्लिअर करा. गुणाकार असतो की भागाकार? गुणाकार असतो की नाही? मॅडमनी बेरीज सांगितलं, मग कसं काय हो म्हणला तुम्ही? करेक्ट अनन्या, करेक्ट, शाबास. बघा या दोन संख्यांमध्ये भागाकार असतो आणि वरच्या दोन संख्यांमध्ये काय असतो? गुणाकार असतो. मॅडमनी सांगितलं की पटकन ब्लाइंडली विश्वास ठेवायचा नाही. मला हे माहितीये, मग मॅडमनी हे कसं काय सांगितलं? असं आपल्याला क्वेश्चन पटकन पडलाच पाहिजे बरं का. चला बघा आता 4 7 28 आणि या वरच्या दोन संख्यांमध्ये काय असतो? गुणाकार असतो. मग 28च्या पावपट किती येतील? तर 7 ही संख्या येईल. करेक्ट. ओके, वेल डन. चला आता मला सांगा 28च्या निमपट किती संख्या असेल? 28च्या निमपट म्हणजे किती येतील? चला 28च्या निमपट किती येतात? ओके, करेक्ट. करेक्ट मॅम. करेक्ट आरोही. 28च्या निमपट बघ आरोही किती येतात? आरोही परत एक वेळेस चेक कर. बर. ओके आरव. ओके. ओके अनन्या. या दोन संख्यांमध्ये भागाकार आणि वरच्या दोन संख्यांमध्ये गुणाकार असतो. ठीक आहे. चला बेक बे बेचोक 8 गुणवले वरचा एक जसा तसा 14 1 14 म्हणजे 28च्या निमपट म्हणजे किती संख्या असेल मग? 14 असेल. ठीक आहे. आता मला 28च्या पावपट काढायचे. ठीक आहे. 28च्या पावपट किती असेल सांगा? पाऊणपट. 28च्या पाऊणपट संख्या किती असेल? ओके, करेक्ट. करेक्ट कार्तिक. करेक्ट आदर्श. या दोन संख्यांमध्ये भागाकार आणि वरच्या दोन संख्यांमध्ये गुणाकार असणार आहे. ठीक आहे. 21. ओके, वेल डन. मला सांगा आता 28च्या दुप्पट. दुप्पट म्हणजे काय? गुणवले 2 करायचे. मग 28च्या दुप्पट किती असतील रे? 28च्या दुप्पट 56. वेल डन. चला 28च्या तिप्पट किती असतील? 28च्या तिप्पट. ओके, वेल डन. करेक्ट. चला अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही संख्येचं, मी इथं 28 तुम्हाला काय दिलंय? एक्झाम्पल साठी दिलंय. ठीक आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये 28 येणार का? नाही. कोणतीही संख्या येणार आहे. फक्त तुम्हाला पाऊणपट म्हणजे 1/4 पट आहे हे लक्षात ठेवायचंय. निमपट म्हणजे 1/2 पट आहे हे लक्षात ठेवायचं. किंवा अर्धा म्हणजे पण किती? 1/2 पट. ठीक आहे. पाऊणपट म्हणजे किती? 3/4 पट. दुप्पट म्हणजे गुणवले 2 करायचे आणि तिप्पट म्हणलं की गुणवले 3 करायचे. चला डन. जायचं पुढं. साई तुला लिहायचं नाहीये का?
तुझी वही कोण तयार करून देणार आहे? नोट्स कोण क्रिएट करणार आहे तुझ्या? मॅडम लिहून देणार आहेत का? व्यवस्थित छान झोपून क्लास करतोय तू तर. बुद्धिमत्तेचा क्लास आहे आपला, इतिहासाचा क्लास नाहीये. व्यवस्थित नुसतं ऐकून सोडून द्यायला. चला लिहून घ्या सर्वांनी पटकन. चा म्हणजे गुणाकार आहे हे पण लिहून घ्यायचंय आणि लिहून झाल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये डन असं कमेंट करायचंय. चला फास्ट, डू इट क्विक. ओके, वेल डन. ओके ओके श्रेयश, वेल डन. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं आता. आजच्या मेन क्वेश्चन कडे, सेकंड टाईपच्या व्हरायटी कडे जाऊयात आपण. चला आधी लिहून घ्या. ज्यांचं लिहून झालं नाहीये त्यांनी काय करायचंय, बोर्डचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला नंतर तुमच्या वहीमध्ये लिहिता येईल. चला पटकन स्क्रीनशॉट घ्या बोर्डचा. सांगायची गरज नका पडायला नाही पाहिजे. बोर्डचं पूर्ण लिहून झालं की नाही आणि आपल्या वहीमध्ये आपलं फास्ट लिहिणं होत नाहीये तर काय करायचं, आधी स्क्रीनशॉट घ्यायचा आणि नंतर मॅडम जोपर्यंत बोर्ड क्लीन करत नाही तोपर्यंत लिहून घ्यायचं. ठीक आहे, चला. टाईप टू पट यावरती आपण आता क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. आजचा पहिला क्वेश्चन आहे या टाईप मधला फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, चला. अस्मिताचे वय, अस्मिताचे वय, क्वेश्चन माझ्यासोबत लिहून घ्यायचा. अस्मिताचे वय मानसीच्या वयाच्या, मानसीच्या वयाच्या तिप्पट आहे. किती पट आहे? तिप्पट आहे. तिप्पट म्हणजे काय मग? गुणवले 3 करायचे. आता सांगितलंय. चला, त्यांच्या वयातील फरक, चला क्वेश्चन पहा काय आहे. अस्मिताचे वय मानसीच्या वयाच्या तिप्पट आहे. अस्मिताचं वय कसं आहे? तिप्पट आहे. कोणाच्या तिप्पट आहे? तर मानसीच्या वयाच्या तिप्पट आहे. ठीक आहे, क्वेश्चन वाचल्या वाचल्या हे आपलं इमॅजिन झालं पाहिजे की काय, अस्मिताचं वय हे मानसीच्या वयाच्या तिप्पट आहे. म्हणजे अस्मिताचं जे काही वय असणार आहे ते कसं असणार आहे? मानसीच्या तिप्पट कमी असणार आहे, हो की नाही? आणि मानसीचं वय कसं असणार आहे? अस्मिताच्या वयाच्या तिप्पट असणारे. म्हणजे गुणवले किती करावं लागणार आपल्याला? 3 करावं लागणार. ठीक आहे, त्यांच्या वयातील फरक ही अस्मिता आणि मानसी या दोघांच्या वयातला फरक कसा असणार आहे? तर 14 वर्ष असणार आहे. आणि जो काही आपला वय असतं ते आपलं वय कधीच निगेटिव्ह मध्ये लिहायचं नसतं. ठीक आहे, पॉझिटिव्ह मध्येच आपले आन्सर क्वेश्चन्स मध्ये येत असतात. निगेटिव्ह मध्ये आन्सर कधीच येत नसतं. ठीक आहे, मानसी मोठी असेल तर मानसी वजा अस्मिता असं लिहायचं. ठीक आहे, मी डायरेक्टली फक्त तुम्हाला समजण्यासाठी, इमॅजिन होण्यासाठी अस्मिता वजा मानसी असं लिहिलंय. ठीक आहे, या दोघींच्या वयातला फरक किती दिलाय? 14 वर्ष दिलाय. आता मला पहिल्या स्टेटमेंट मध्ये काय दिले बघा बाळांनो, बघा सर्वांनी. चला, अस्मिताचं वय काय आहे? मानसीच्या वयाच्या तिप्पट आहे. कसं आहे अस्मिताचं वय? अस्मिताचे वय
मानसीच्या वयाच्या तिप्पट आहे. मग मला काय करावं लागेल? मानसीचं वय जर मी समजा एक्स असं पकडलं, ठीक आहे. मानसीचं वय जर मी एक्स असं घेतलं, तर अस्मिताचं वय कसं असेल मग? ह्या एक्सच्या तिप्पट असेल, हो की नाही? मग मला अस्मिताचं वय किती घ्यावं लागेल? तिप्पट म्हणल्यानंतर 3x घ्यावं लागेल. या दोघींचं एक्स मध्येच घ्यायचं. एकीचं वय एक्स मध्ये घेतलं, एकीचं वय वाय मध्ये घेतलं असं करायची गरज नाही, ठीक आहे. कारण की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या किती पट आहे हे आपल्याला दिलंय. त्यामुळे आपण एकाच व्हेरिएबल मध्ये आपण दोघांचेही वय लिहायचे आहे, ठीक आहे. मानसीचं वय एक्स आहे आणि मानसीच्या वयाच्या अस्मिताचं वय कसं आहे तर तिप्पट आहे म्हणून मी 3x घेतलं, ठीक आहे. आणि या दोघींच्या वयातला फरक किती दिलाय? 14 वर्ष दिलाय. मग मी काय करणार? अस्मिताचं वय 3x आहे आणि जर त्यातनं मी मानसीचं वय वजा केलं म्हणजे जर x वजा केलं तर त्या दोघींच्या वयातला फरक किती मला दिलाय? 14 वर्ष दिलाय. जशा तसा मी लिहून घेतला. आता काय करा तुम्हाला हे तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायचंय आणि x ची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. चला बघा 3x मधनं एक x गेला, हो की नाही? तर काय नसतो म्हणजे इथं काय असतो? 1 असतो, बरोबर की नाही? जर 3x मधून एक x वजा झाला तर किती x येतील? 2x असतील, बरोबर. इकडं 14. x बरोबर काय असतील मग आता? इकडचा गुणाकारामधला 2 इकडे गेल्यानंतर कुठे जाणार आहे? भागाकारामध्ये जाणार आहे. 14 भागिले 2. तर x ची व्हॅल्यू किती असेल मग? x ची व्हॅल्यू आपली किती आली? 7 आली, हो की नाही? बेसत्ती 14. मग x हे वय कुणाचं आहे आपल्या? मानसीचं वय आपल्याकडे आलेलं आहे, हो की नाही? x ची व्हॅल्यू कुणाची आहे? x हे वयच आहे मानसीचं. म्हणून आपलं मानसीचं वय आपण घेतलं 7 वर्ष. पण आपला प्रश्न काय विचारलाय बघा, तर त्या दोघींच्या वयांची बेरीज किती? म्हणजे तुम्हाला मानसीचं पण वय काढावं लागेल आता आणि अस्मिताचं पण वय काढावं लागेल. जर मानसीचं वय 7 आहे तर अस्मिताचं वय किती असेल मग? 7च्या तिप्पट असेल, हो की नाही? मग काय करावं लागेल? 7x ची व्हॅल्यू 7 आणि 3 आहेत ते तशाच तसे लिहून घ्या. 7 त्रिक 21. आता अस्मिताचं वय किती आलं मग? 21 वर्ष आलं. मानसीचं वय किती आलं? 7 वर्ष. मग वयांची बेरीज किती असेल सांगा चला पटकन. वयांची बेरीज किती असेल? 21 अधिक 7 बरोबर किती? 28 वर्ष. दोघींच्या वयाची बेरीज किती असेल तर 28 वर्ष असेल. चला क्लिअर आहे क्वेश्चन? पहिल्यांदा काय केलं मी दोघांमध्ये कोणाचं वय किती पट आहे ते मी काढून घेतलं इक्वेशन मध्ये. त्यांच्यातला डिफरन्स दिला होता म्हणून मी काय केलं पहिल्यांदा x ची व्हॅल्यू काढून घेतली. नंतर काय केलं x ची व्हॅल्यू आल्यानंतर दिलेल्या इक्वेशन मध्ये मी काय केली ती फक्त व्हॅल्यू पुट केली आणि त्या दोघींच्या वयांची बेरीज मी खालती कॅल्क्युलेट केलेली आहे. डन. जर समजलं नसेल तर चॅट बॉक्स मध्ये डाऊट असं टाकायचंय. चला रेग्युलर क्लासचे आपले विद्यार्थी टीचर्सला समजणारच आहे, भावी शिक्षकांना समजणार आहेत. पण क्लास मधल्या विद्यार्थ्यांना जर समजलं नसेल तर डाऊट असं टाकायचंय मला. आरोही समजलं नाहीये, बर ठीक आहे. चला लक्ष द्या आरोही क्लासकडे. मग परत सांगते समजून, ठीक आहे. चल बघ आरोही आपल्याला अस्मिताचं वय कसं दिलंय? अस्मिताचं वय मानसीच्या वयाच्या तिप्पट आहे. कसं आहे? अस्मिताचं वय तिप्पट आहे कुणाच्या? मानसीच्या वयापेक्षा, हो की नाही? मग मी मानसीचं वय काय केलं आरोही? एक्स घेतलं, ठीक आहे. आणि अस्मिताचं वय तिच्या तिप्पट आहे मानसीच्या म्हणून मी काय केलं? 3x घेतलं. तिप्पट केलं की नाही म्हणजे आता त्याला. आता बघा आणि नंतर काय दिलंय आपल्याला आरोही? त्यांच्या वयातील फरक 14 वर्ष दिलाय. अस्मिता आणि मानसी या दोघींच्या वयातला फरक किती दिलाय? 14 वर्ष दिलाय. म्हणून मी काय केलं? 3x वरचं वय आहे अस्मिताचं म्हणून अस्मिताच्या वयातनं मी काय केलं? मानसीचं वय x वजा केलं. किती आहे ते? 14 वर्ष आहे, ठीक आहे. आता बघ हे इक्वेशन मला सॉल्व्ह करायचे. 3x मधून x मला वजा केला तर किती राहतील मग? 2x राहतील, बरोबर की नाही? गणितामध्ये ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात, मला माहिती आहे हे, हो की नाही? आता बघा हे 2x बरोबर हे वरचे 14 जशाच तसे ठेवले मी आरोही आणि हे x जे आहेत की नाही याच्यामध्ये जे 2 दिसतात की नाही तुला इथं कसे आहेत? या दोन्हीमध्ये काय असतो? गुणाकार असतो, हो की नाही? आता हे गुणाकारातले 2 इकडे जर गेले समज बरोबर चिन्हाच्या जर पुढे गेले तर कसे कुठं जाणार आहेत ते? भागाकारामध्ये जाणार आहेत. मग 14 भागिले 2 बरोबर किती येतात? 7 येतात. आणि आता मला कुणाचं वय मिळालं? 7. x हे कुणाचं वय? मानसीचं वय. म्हणजे मला मानसीचं वय मिळालं 7 वर्ष. आता मला अस्मिताचं वय काढायचंय. काय करावं लागेल मग मला? 7 ला तिप्पट करावं लागेल, हो की नाही? 3x ची व्हॅल्यू किती आहे? 7 आणि 3 आहे ते तशाच तसे लिहून घेतले. 7 त्रिक 21. अस्मिताचं वय आलं 21 वर्ष.
मानसीचं वय आलंय 7 वर्ष. आता या दोघींच्या वयांची बेरीज करा, तुमचा आन्सर तुम्हाला मिळून जाईल. क्लिअर आहे आरोही? आरोही क्लिअर आहे का? इमोजीज नो. जर कोणी क्लासमध्ये टीचर्स सुद्धा किंवा स्टुडंट सुद्धा, ठीक आहे, क्लासमध्ये इमोजी शक्यतो शेअर करू नका. कारण की काय होतं, तुमची इमोजी माझ्या स्क्रीनवरती एक सिंगल टाइम फक्त पडते, पण बाकीचे जे असतात समजा आपल्या क्लासमध्ये अटेंड करणारे व्यक्ती, त्यांच्या पूर्ण होल स्क्रीनमध्ये तुमची स्क्रीन डिस्प्ले होत असते. त्यामुळे आपला बोर्ड त्यांना व्यवस्थित मग दिसत नाही. त्यामुळे शक्यतो इमोजीस टाकू नका. आपल्यामुळे कोणी डिस्टर्ब होणार नाही याची काळजी सगळ्यांनी एकमेकांची घ्यायची आहे. ठीक आहे, चला ओके. नेक्स्ट क्वेश्चन. चला, हा सर्वांनी क्वेश्चन लिहून घेतलाय का? क्वेश्चन लिहून घेतला नसेल तर काय करायचंय, स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. अनन्या, लिहून घेतला काय क्वेश्चन? ओके मॅम, चलो लेट्स. घेतला सगळ्यांनी लिहून? हो, चला आता पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. ठीक आहे, सोपा क्वेश्चन आहे. फक्त काय करायचं असतं आपल्याला, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या किती पट आहे आणि किती पट नाहीये ते पट आपल्याला काढून घ्यायचं असतं आणि फक्त इक्वेशन मध्ये एक्सच्या फॉर्मेट मध्ये आपल्याला ते इक्वेशन मांडायचं असतं. ठीक आहे, क्वेश्चन अवघड नसतात, सोपेच असतात. ठीक आहे, किंवा तुम्हाला हा जो क्वेश्चन दिलेला आहे की नाही, तो आणखी एका ट्रिकनी सॉल्व्ह करता येतो. चला, ट्रिक नंबर 2. याच क्वेश्चन मधली ट्रिक 2 ही घ्या. ट्रिक 1 खालची आहे ती ट्रिक 1 अशी लक्षात ठेवा. आणि आता सेकंड पद्धतीने सुद्धा तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. तर काय करायचंय आपल्याला, आता याच्यामध्ये वय काढायचे समजा लहान व्यक्तीचं. ठीक आहे, लहान व्यक्तीसाठीच आपल्याला पट मध्ये इक्वेशन मध्ये आपला एक फॉर्म्युला आपल्याला घेता येतो. काय घेता येतो, तर लहान व्यक्तीचे वय बरोबर लहान व्यक्तीचे वय बरोबर त्या दोन व्यक्तींच्या वयातला फरक. ठीक आहे, भागिले पट वजा 1. पट किती आले ते बघायचं. ठीक आहे, आणि वजा त्यातनं काय करायचे आपल्याला 1 करायचे. ठीक आहे, आता बघा या दोघींच्या वयामधला फरक किती आहे रे? 3x वजा x जर केलं तर फरक किती आहे दिलाय आपल्याला ऑलरेडी 14 वर्ष दिलाय. वरती फरक लिहून घ्या मग 14 वर्ष. आणि एकीचं वय दुसरीच्या वयाच्या अस्मिताचं वय कसं आहे, तिप्पट आहे मानसीच्या वयाच्या. हो की नाही, किती पट दिलंय आपल्याला, तिप्पट दिलंय. मग काय करावं लागेल, पट किती आहे मग, तिप्पट म्हणल्यानंतर 3 बरोबर, आणि वजा 1 जशा तसा लिहून घ्या. आता काय करायचं, हे इक्वेशन सॉल्व्ह करून घ्यायचं. 14 3 मधून 1 गेला, राहिले किती 2. किती आला भागाकार 7. म्हणजे हा भागाकार कुणाचा आला, ही 7 ही व्हॅल्यू कुणाची आली, तर लहान व्यक्तीचं वय आले. आपल्याला तर लहान व्यक्तीचं वय मिळाल्यानंतर मोठ्या व्यक्तीचं काढताच येतं. मोठ्या व्यक्तीचं वय कसं आहे, तर तिप्पट आहे. मोठ्या व्यक्तीचे वय बरोबर 3x. 3x म्हणजे किती, तिप्पट आहे म्हणजे किती असणार आहे मग 7 गुणवले 3 बरोबर 21. इतकं सोपं आहे. चला, समजतंय काय करायचं. जर आपल्याला फरक दिलेला असेल आणि एका व्यक्तीचं वय दुसऱ्या व्यक्तीच्या किती पट असेल हे आपल्याला जर माहित असेल तर आपल्याला लहान व्यक्तीचं वय काढता येतं आणि लहान व्यक्तीकडनं मग आपल्याला मोठ्या व्यक्तीचं वय काढता येतं. हो की नाही? ओके, वेल डन. समजलं सगळ्यांना? स्वरा समजलं का बेटा? कल्याणी समजलंय? वैभवी, यशस्वी डन. चला, सेकंड ट्रिक लिहून घ्या आपल्या वहीमध्ये. महत्वाची ट्रिक आहे, कारण इक्वेशन जर फॉर्म करता आलं नाही तर तुम्हाला वरती असंच क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे किती पट आहे हे सूत्र उद्यापर्यंत सगळ्यांना पाठ झालं पाहिजे बरं का. लहान व्यक्तीचे वय बरोबर जर आपला पट दिलेली असेल तर, ठीक आहे, वयातला फरक भागिले पट -1. वय किती दिले आपल्याला, त्या दोघांच्या वयातला फरक दिलाय 14 वर्ष. आणि एकीचं वय दुसऱ्या व्यक्तीच्या कसं आहे, तिप्पट आहे. तिप्पट म्हणजे 3. 3 वजा 1 केलं आणि हे इक्वेशन मध्ये मी सॉल्व्ह करून घेतलं. मला लहान व्यक्तीचं वय मिळालं. लहान व्यक्तीचं वय मिळाल्यानंतर एका व्यक्तीचं वय दुसऱ्या व्यक्तीच्या तिप्पट आहे. तिप्पट म्हणल्यानंतर 3, म्हणून काय केलं, लहान व्यक्तीला मी तिप्पट केलं, मग मला मोठ्या व्यक्तीचं वय मिळालं. हो की नाही? इतकं सोपा क्वेश्चन होता. चला डन. जाऊयात आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. स्पीड जास्त वाटतेय का रे? रेग्युलर बॅचचे आपले विद्यार्थी, तुमच्यासाठी स्पीड जास्त वाटतेय का तुम्हाला? ठीक आहे ना स्पीड? आरव, आर्यन, स्पीड ठीक आहे का? समजत नाहीये, खूप फास्ट वाटतंय? नो, ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्या.
क्वेश्चन नंबर सेकंड टाइप मधला सेकंड क्वेश्चन. निकिताचे वय काजलच्या वयापेक्षा असं घेऊया, ठीक आहे. काजलच्या वयापेक्षा तिप्पट आहे. किती पट आहे इथं पण दिलंय, तिप्पट आहे. प्रत्येक वेळेस तिप्पटच येणार नाही बरं का, इथं तिप्पट दिलंय पण तिप्पट आहे. दोघींच्या वयांची बेरीज मगाशी आपल्याला दोन व्यक्तींच्या वयातला फरक दिला होता. आता इथं काय दिलंय आपल्याला, दोन व्यक्तींच्या वयांची बेरीज दिलेली आहे. ती बेरीज आहे 48 वर्ष असल्यास 48 वर्ष असल्यास काजलचे वय किती? काजलचे वय किती? ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी 36 वर्ष, सेकंड ऑप्शन आहे 24 वर्ष, थर्ड ऑप्शन आहे 16 वर्ष आणि चौथं ऑप्शन आहे 12 वर्ष. चला लिहित असाल तर आता फक्त बोर्ड कडे लक्ष द्यायचंय, लिहायचं नाहीये. ठीक आहे. चला ट्रिक 1 पहिल्यांदा पाहूयात कसा सॉल्व्ह करता येतो. ट्रिक 1. ठीक आहे. आता बघा निकिताचं वय कसं आहे, काजलच्या वयापेक्षा तिप्पट आहे. निकिता कशी असेल मग, तिप्पट म्हणल्यानंतर 3x असेल, हो की नाही. आणि ती कशी आहे, काजलच्या वयापेक्षा आहे, हो की नाही. मग काजलचं वय आपल्याला किती घ्यायला पाहिजे आपण, काजलचं वय जर तुम्ही x घेतलं तर निकिताचं वय तिप्पट म्हणजे किती असेल मग 3x असेल. आणि या दोघींच्या वयांची आपल्याला काय केलेली आहे, दोघींच्या वयांची आपल्याला बेरीज दिलेली आहे. दोघींच्या वयाची बेरीज किती दिली आपल्याला, तर ती बेरीज दिलेली आली आहे आपल्याला 48 वर्ष. आपल्याला एक्झाम मध्ये सॉल्व्ह करताना इतकं लिहित बसायचं नाहीये, शॉर्ट मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. इथं आपण लिहितोय का, कारण की आपण शिकतोय. ठीक आहे. चला दोघींच्या वयांची बेरीज 48 वर्ष आहे. म्हणजेच काय, तर निकिता अधिक जर मी काजल केलं, ठीक आहे, निकिता आणि काजल या दोघींच्या वयांची बेरीज केली तर किती येणार आहे, ती 48 येणार आहे. बघा हे 3x आणि इकडचा 1x, किती x होतील, 4x होतील, बरोबर की नाही. आता बरोबर 48 जशाच तसे इकडं x बरोबर तुम्हाला व्हॅल्यू काढायची असेल तर इकडचा गुणाकारामधला 4 इकडे गेल्यानंतर कुठे जाणार आहे, भागाकारामध्ये जाणार आहे. 48 भागिले 4 बरोबर 4 1 4, 4 2 8. आता हे 12 जे वय आहे ते कोणाचं आहे मला सांगा, कोणाचं वय आहे सांगा पटकन. 12 हे वय कुणाचं आहे, 12 वय कोणाचे मला सांगा आधी, निकिता की काजल. 12 वय कोणाचं आलेलं आहे, काजल. ओके, वेल डन, करेक्ट. आता हे वय आहे काजलचं, कारण काजलची व्हॅल्यू किती आहे x बरोबर आपलं वय आले 12. मग आता काजलचं वय किती झालं, 12 झालं. जर मला सांगा काजलचं वय 12 असेल तर निकिताचं वय किती, निकिताचं वय किती सांगा आता. चला निकिताचे वय, करेक्ट. चला निकिताचं वय किती असेल, 36. ओके, वेल डन, करेक्ट. आता ही झाली ट्रिक 1. इक्वेशन फॉर्म करून आपल्याला ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे तेव्हा असं करू शकता. अवघड नाहीये इक्वेशन, सोपाच इक्वेशन आहे. जर तुम्हाला इक्वेशन फॉर्म करता येत नसेल तर काय करायचंय, आपल्याला ट्रिक 2 अप्लाय करायची. ठीक आहे. आता ट्रिक 2 काय म्हणते बघा, जर आपल्याला मगाशी आपण लहान व्यक्तीचं वय काढताना एक सूत्र पाहिलं, काय पाहिलं, लहान व्यक्तीचं सूत्र बरोबर काय पाहिलं मगाशी, आठवतंय सगळ्यांना, वयातला फरक भागिले पट वजा 1, हो की नाही. पण त्याच्यामध्ये आपल्याला काय दिला होता, फरक दिला होता दोन व्यक्तींच्या वयातला. आणि इथं काय दिलंय आपल्याला, दोन व्यक्तींच्या वयातली बेरीज दिली आहे. जर तुम्हाला लहान व्यक्तीचं वय काढायचं असेल, लहान व्यक्तीकडनं मोठ्या व्यक्तीकडे जाता येतं, हे लक्षात ठेवा. लहान व्यक्तीचे वय बरोबर, लहान व्यक्तीचे वय बरोबर काय करायचे तुम्हाला, तर त्या दोन व्यक्तींच्या वयांची बेरीज. ठीक आहे, वयांची सम. लहान व्यक्तीचं वय काढायचं असेल तर काय कराल तुम्ही, वयांची बेरीज वरती घ्याल आणि खालती काय घ्यायची आहे मग, तर पट अधिक 1 घ्यायचं आहे. काय करायचंय, मगाशी आपण -1 केलं होतं आणि बेरजेमध्ये आपल्याला काय करायचंय,
+1 करायचंय हे लक्षात ठेवा. चला समजतंय का काय करायचंय? श्रवण समजतंय का? ते अवघड वाटतंय, डोक्याच्या वरतून जातंय. डोक्याच्या वरतून नाही ना जाते साई. समजतंय का सगळ्यांना? शौर्य समजतंय? डोक्यातून जातंय की नाही? का डोक्याच्या वरतून जातंय? ओके. समजतंय बर बर ठीक आहे चला अच्छी बात है चलो देखो आता काय होणार आहे लहान व्यक्तीचं वय आपल्याला काढायचे हो की नाही आणि त्या दोन व्यक्तींच्या वयांची बेरीज आपल्याला माहितीये एका व्यक्तीचं वय दुसऱ्या व्यक्तीच्या किती पट आहे हे सुद्धा आपल्याला माहितीये तर काय मग करायचं आता वयांची बेरीज किती आहे आपल्याला दिलेली आहे दोघींच्या वयांची बेरीज 48 वर्ष आपल्याला दिलेली आहे मग 48 लिहून घ्या इथं 9 वाटतायत का 4 करूयात आपण व्यवस्थित चला 48 एका व्यक्तीचं वय दुसऱ्या व्यक्तीच्या किती दिले आपल्याला किती पट दिले बघा तिप्पट दिले तिप्पट म्हणजे किती 3 3 अधिक 1 आता बरोबर सॉल्व करा तुम्हाला लहान व्यक्तीचं वय मिळून जाईल 48 भागिले 4 किती येतात 4 1 4 4 दोन्ही 8 लहान व्यक्ती कोण आहे काजलच आहे आपल्याला काजलचंच वय काढायला सांगितलं होतं आणि आपण ऑलरेडी काजलचं वय आता इकडनं सुद्धा काढून घेतलेलं आहे समजतंय की नाही आरोही नो इमोजीस टाकण्यापेक्षा ना आता क्लासमध्ये लक्ष दे बरं क्लासची मॉनिटर नाहीयेस ना तू बाकीच्यांना जे करू वाटतं ते करू देत मला ज्यावेळेस लक्षात येतं की नाही त्यावेळेस मी बरोबर झापते मग त्यांना ठीक आहे चला आता बघा ट्रिक 1 नी आपण काय केलं तर इक्वेशन फॉर्म केलं आणि ट्रिक 2 मध्ये काय केलं तर एक सिंपल सूत्र आपण वापरलं आणि त्या सूत्रामध्ये सगळ्या व्हॅल्यू टाकून आपण आन्सर काढलेला आहे डन चला लिहून घ्या सगळ्यांनी पटकन टीईटी सीटीईटी मध्ये आता जे एक्झाम देणार आहेत त्या सगळ्यांना बोर नाही ना होतंय व्यवस्थित समजते ना क्लास खूप स्लो वाटते स्पीड कारण की सध्याला जे क्लास आहे जो सध्याचा सकाळचा क्लास आहे तो असतो 5वीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांचा असतो ठीक आहे आणि त्यांना जे समजा चॅप्टर्स आहेत तेच चॅप्टर आपल्या टीईटी ला आहेत सीटीईटी ला आहेत त्यामुळे तुम्हाला आम्ही या क्लासमध्ये इन्व्हाइट केलेला आहे जेणेकरून तुमचा कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास व्हावा ठीक आहे मीडियम वाटतेय ओके चलो बोर नाही ना होतंय फक्त चला टीचर्सला बोर नाही ना होतंय नो ओके चला बघा नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आता क्वेश्चन नंबर 3 व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे लिहून घेणं होत नसेल पटकन तर काय करायचं स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बरं का चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आजचा क्वेश्चन नंबर या टाइप मधला तिसरा आर्यनचे वय मैथिलीच्या वयाच्या 2/5 पट आहे 2/5 पट आहे दोघींच्या वयांची बेरीज 35 वर्ष असल्यास 35 वर्ष असल्यास वयांची बेरीज दिली आणि पट पण दिली आहे ठीक आहे असल्यास आर्यनचे वय किती आपल्याला वय काढायचे आता आर्यन कसं आहे लहान आहे का मोठं आहे बघा आधी आर्यनचे वय किती चला फर्स्ट ऑप्शन आहे 10 वर्ष सेकंड ऑप्शन आहे 11 वर्ष थर्ड ऑप्शन आहे 12 वर्ष आणि चौथा ऑप्शन आहे 13 वर्ष चला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा सर्वांनी इक्वेशननी जाऊ वाटलं इक्वेशननी जावा किंवा जर वाटलं नको इक्वेशननी फॉर्म करायला डायरेक्टली आपण सूत्र टाकून काढूया तर तसं करा चला बघा मैथिलीचं वय कसं असणार आहे एक्स असणार आहे आर्यनचं वय कसं असणार आहे मग मैथिलीच्या वयाच्या 2/5 पट असणार आहे आर्यनचे वय मैथिलीच्या वयाच्या 2/5 पट असणार आहे मैथिलीचं वय कसं घ्यावं लागेल मग आपल्याला
मैथिली मैथिली बरोबर x असेल तर आर्यन काय असेल मग आर्यनचं वय काय असेल मग मैथिलीच्या वयाच्या च्या म्हणजे काय गुणवले मैथिलीचं वय किती आहे x च्या पट च्या म्हणजे गुणाकार पट किती आहे 2/5 पट आता हे इक्वेशन मध्ये टाकायचं तुम्हाला आणि सॉल्व्ह करायचे चला सॉल्व्ह करा क्वेश्चन बरोबर जमेल लहान कोण असणार आहे मैथिली असणार आहे लहान व्यक्तीचं वय काढून नंतर तुम्ही मोठ्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकता ओके वेल डन करेक्ट आता काय करायला लागेल आपल्या याच्यामध्ये पहिल्यांदा लहान व्यक्तीचं वय काढून घ्यावं लागेल लहान व्यक्तीचे वय सूत्र वापरूयात आपण यावेळेस आता लहान व्यक्तीचे वय बरोबर काय तर दिलेल्या संख्यांची दोन संख्यांची बेरीज घ्यायची दोघांची वयांची बेरीज छेदस्थानी पट अधिक 1 हो की नाही जर बेरीज दिली असेल तर +1 करायचे खालती आणि जर त्या दोघींच्या वयातला फरक दिला असेल तर काय करायचंय वरती फरक घ्यायचा आहे आणि पट -1 करायचे हे लक्षात ठेवा ठीक आहे चला बघा आता दोघांच्या वयातला बेरीज किती दिली तुम्हाला या दोन व्यक्तींच्या वयाची बेरीज दिली आहे 35 वर्ष 35 वर्ष तशाच तसे लिहून घेऊयात आता बघा की आर्यनचं वय मैथिलीच्या वयाच्या किती पट आहे च्या पट किती आहे 2/5 पट मग हे पट 2 तशात तसे लिहून घेऊयात 2/5 पट अधिक 1 आता फक्त आपल्याला हे इक्वेशन व्यवस्थित सॉल्व्ह करता आलं पाहिजे ज्यांना सॉल्व्ह करता येईल त्यांना आन्सर इझिली येऊन जाईल हो की नाही आता बघा व्यवस्थित जशाच तसे लिहूयात आता मला सांगा हे इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचे तर काय करायला लागेल या दोन संख्यांची जर बेरीज करायची असेल तर अपूर्णांकांची बेरीज करताना रूल काय आहे दोघांचा सुद्धा जो छेद असतो तो काय असायला पाहिजे समान असायला पाहिजे याच्यामध्ये छेद किती आहे 1 आहे छेद समान आहे का मग या दोन संख्यांचा नाहीये मग आधी काय करायला लागेल तुम्हाला या दोन संख्यांचा छेद समान करून घ्यावा लागेल आता जर तुम्हाला इकडचा छेद 5 करायचा असेल तर काय करायला लागेल आता मला छेद करायचंय 5 ठीक आहे 2/5 अधिक आता मला जर इथे छेद 5 करायचा असेल तर काय करायला लागेल गुणवले 5 करावं लागेल हो की नाही म्हणजे इथे छेद किती येईल मग खालचा छेद समान होईल हो की नाही इथे याचा पण 5 होईल आणि याचा पण छेद किती होईल मग आता 5 होईल बरोबर किती येईल बघा हे 2/5 जशाच तसे अधिक 5 एक 5 छेद जशाच तसा आता बेरीज करताना काय करावं लागतं सांगा चला मला पटकन आठवतंय सगळ्यांना अपूर्णांकांची बेरीज हे समान आहे एकदाच लिहून घ्या दोन वरच्या संख्यांची तुम्ही आता बेरीज करू शकता जोपर्यंत तुमचा छेद समान नाही तोपर्यंत तुम्ही बेरीज करू शकणार नाहीत हे लक्षात ठेवायचंय त्यामुळं असे जर आपल्याला अपूर्णांक दिलेले असतील एखादं पट दिलेलं असेल ज्यामध्ये आपल्याला खालचा जो छेद आहे तो समान आधी करून घ्यायचा नंतर बेरीज करायची ठीक आहे बघा 5 आणि 2 किती होता 7 छेद 5 ठीक आहे चला इथपर्यंत झाले सगळ्यांना क्लिअर 7/5 आपण आता कुठपर्यंत सॉल्व्ह केले तर क्वेश्चन आपला फक्त इथला सॉल्व्ह करून घेतला बरं का आपण हा इतकाच वरचा 35 जशाच तसाच आहे त्याला आणखी आपण काहीच केलं नाहीये आता पुढे लिहूयात थोडस म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल आर्यनचं वय काढायचं हे लक्षात ठेवा ठीक आहे आर्यनचे वय आता इथपर्यंत आपण सॉल्व्ह केलाय क्वेश्चन काय आलंय आपल्याला 35 छेदस्थानी 5 2/5 अधिक 1 आपण केलं त्यावेळेस आपलं उत्तर किती आलंय 7/5 7/5 हो की नाही आणि आता आपल्याला काय करायचंय फक्त हे आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचंय चला कसं सॉल्व्ह करायला मला सांगा आता खालचे जे भागाकारामधले 5 आहेत ते इकडे जाऊन कुठे जातील रे गुणाकारामध्ये जातील हो की नाही आणि इथले जे 7 आहेत ते कुठे राहतील भागाकारात आहेत ते भागाकारामध्येच राहतील फक्त हे 5 काय केले मी भागाकारामध्ये होते वरती इकडे बरोबर चिन्हाच्या वरती घेऊन गेले त्यामुळे ते आले गुणाकारामध्ये ठीक आहे 7 आहेत जशाच तसे लिहून घेतले आता काय करायचंय 35 गुणवले 5 आपल्याला करायचंय 5 5
25, हातचे आले 2, 5 त्रिक 15, 15 आणि 2 17, 17 भागिले 7 करा. चला उत्तर काय येतं मला सांगा. किंवा कसं करता येतं तुम्हाला, इतकं पटकन अवघड मध्ये न जाता काय करता येतं आणखी, डायरेक्टली इथं इथं सॉल्व्ह करू शकता तुम्ही. 7 एक 7, 7 पाचा 35 आणि 5 पाचा 5 गुणवले 5 25 इयर. हे कोणाचं वय आहे मला सांगा. लहान व्यक्तीचं वय आहे. लहान कोण आहे, मैथिली आहे, हो की नाही. आपण आता वय कोणाचं काढलं, मैथिलीचं काढलंय वय. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा. म्हणजे आपल्याला नंतर आर्यनचं वय काढता येईल. आपण काय केलं, पहिल्यांदा आपलं सूत्र युज करून घेतलं. बेरीज छेदस्थानी पट अधिक 1. बेरीज दिलेली होती दोघांच्या वयाची 35 वर्ष. पट दिलेली होती मला 2/5 पट. अधिक 1 आहे, तो अधिक 1 दशांश तसा मी लिहून घेतला. आता या खालच्या दोन संख्यांची मला नेहमी बेरीज करावी लागते. पण मला माझ्या असं लक्षात आलं की याचा छेद किती आहे, 5 आहे. आणि या इकडच्या संख्येचा छेद काहीच नाहीये, म्हणजे काय आहे, छेद 1 आहे, हो की नाही. आणि 1 आणि 5 या दोन संख्या समान आहेत का, नाही. मग अपूर्णांकांची बेरीज करताना दोन्ही संख्यांचा छेद जो आहे तो आपल्याला कसा लागतो, समान लागतो. म्हणून मी काय केलं, या संख्येचा पहिल्यांदा छेद समान करून घेतला. खालती छेद 5 आहे म्हणून मी काय केलं, इकडे पण मला 5 पाहिजे होते म्हणून खाली 5 घेतले, 5 ने गुणाकार केला, 1 ला 5 ने गुणला आणि वरच्या 1 ला सुद्धा 5 ने गुणलं. त्यावेळेस माझं उत्तर किती आलं मग, 2/5 अधिक 5/5. आता मला काय करायचे, माझा छेद समान झालाय त्यामुळे मी आता बेरीज करू शकते. 2 अधिक 5 बरोबर 7 आणि हे खालचे 5 जे आहे ते दशांश तसे लिहून घेतले मी. आता मला काय करायचे, इक्वेशन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. 35 छेदस्थानी 7/5. ठीक आहे. आता बघा इकडचे जे 5 आहेत तुमचे ते कसे आहेत, भागाकारामध्ये आहेत, हो की नाही. मला सांगा आपल्याला डायरेक्टली असं इक्वेशन सॉल्व्ह करता आलं असतं का. 35 7 5 तुम्ही काय केलं असतं, 5 ने डायरेक्टली 35 ला काय केलं असतं, गुणलं असतं, नंतर भागाकार केला असता, बेरीज केली असती किंवा काहीतरी केलं असतं. ती मेथड बरोबर नाहीये. पहिल्यांदा काय करायचं, जितक्या सिंपल फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन पुट करता येईल तेवढे सिंपल फॉर्म मध्ये इक्वेशन लिहिण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. थोडंसं अवघड वाटते कारण की मॅथ्सचं सुद्धा येतं याच्यामध्ये. परत नंतर आपले मॅथ्सचे सुद्धा वेगवेगळे रूल्स याच्यामध्ये अप्लाय होत आहेत. त्यामुळे तुम्हाला थोडासा क्वेश्चन अवघड वाटेल पण अवघड नाहीये. ठीक आहे. आता बघा इथं खालचे जे 5 आहेत ते मी बरोबर चिन्हाच्या समोर घेऊन गेले, त्यावेळेस ते कुठे जातील, भागाकारातले 5 गुणाकारामध्ये गेले. म्हणून 35 गुणवले 5 केलं मी आणि हे 7 जे छेदस्थानी होते ते दशांश तसे 7 लिहून घेतले. आता मी काय केलं, 35 गुणवले 5 करून नंतर 7 ने भाग घालण्यापेक्षा सोपं व्हावं माझं काम, काम जरा माझं इझी व्हावं यामुळे काय केलं, या 7 ला मी 35 ने भागलं, हो की नाही. 35 ला भागलं 7 ने, मग 7 एक 7, 7 5 35. आता या दोन संख्यांचा मी काय केला, नंतर गुणाकार करून घेतला. 5 गुणवले 5 बरोबर 25 वर्ष. हे वय कुणाचं आहे, तर हे वय आहे लहान व्यक्तीचं. आणि आपल्यामध्ये लहान व्यक्ती कोण आहे, लहान व्यक्ती कोण आलीये, एक्स. एक्स लहान आहे, हो की नाही. कारण की आर्यनचं वय कसं आहे, या एक्सच्या सुद्धा 2/5 पट आहे. म्हणजे आर्यन मोठा झाला आणि मैथिली झाली लहान. आपण मैथिलीचं वय काढले, आपल्याला आता वय काढायचंय आर्यनचं. तर आर्यनचं वय कसं असणार आहे, आर्यनचं वय बरोबर एक्स गुणवले 2/5. आता एक्स ची व्हॅल्यू किती आली, एक्स म्हणजे कोण आहे, मैथिली आहे. मैथिलीचं वय किती आलंय, 25 वर्ष गुणवले 2/5. आता या दोन संख्यांमध्ये भागाकार, वरच्या दोन संख्यांमध्ये गुणाकार. आपण मगाशी शिकलोच. 5 एक 5, 5 5 25. मग आर्यनचं वय काय येईल, 5 गुणवले 2 बरोबर किती वर्ष, 10 वर्ष. चला क्लिअर आहे. खूप जास्त वेळ घेतला आपण याच्यामध्ये, या क्वेश्चन मध्ये. पण थोडासा क्वेश्चन ट्रिकी होता, रूल्स समजणं महत्वाचं होतं म्हणून आपण जास्त वेळ दिलेला आहे. ठीक आहे. समजला क्वेश्चन, वेदिका क्वेश्चन समजला का. ओके. जर समजलं नसेल तर नो असं टाका बरं. समजलाय सगळ्यांना क्वेश्चन, समजला असेल तर पहिल्यांदा काय करायचंय, क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे. कुठनं लिहून घ्यायचा आहे, पहिल्यांदा इथला खालचा लिहून घ्या इतका आणि नंतर हे स्टेप 2 मध्ये वरचा लिहून घ्या. चला आधी क्वेश्चन आपल्या वहीमध्ये लिहून घ्या, आधी खालती लिहून घ्या इथनं ऑप्शन पासून खालती आणि नंतर स्टेप 2 मध्ये आर्यनचं वय काढायचं. चला ओके, वेल डन. व्यवस्थित लिहून घ्या.
ओके. ही झाली ट्रिक नंबर 2. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण काय केलं, त्याच्यामध्ये आपण आपलं सूत्र युज केलं आणि नंतर क्वेश्चन सॉल्व्ह केला. ठीक आहे, ही ट्रिक 1 आहे. आता ट्रिक सेकंड कडे जाऊया, ती तुम्हाला इझिली समजून जाईल. ठीक आहे कल्याणी, समजलं नसेल तर सेकंड ट्रिक अप्लाय करायची मग. ओके, चला आता बघा सेकंड ट्रिक काय आपल्याला काय अप्लाय करायची आहे हे पहा. चला, ही जर ट्रिक अवघड वाटलेली असेल, फर्स्ट ट्रिक मध्ये क्वेश्चन हे करून सगळे नंतर ऑप्शन टाकून इक्वेशन फॉर्म करून बेरीज वजाबाकी करणं, गुणाकार करणं हे जर अवघड वाटत असेल तर सेकंड ट्रिक वापरायची आहे. सेकंड ट्रिक काय आहे आपली, तर इक्वेशन फॉर्म करा आणि इक्वेशन फॉर्म करून ते इक्वेशन सॉल्व्ह करा. ट्रिक 2 काय आहे आपली बघा. आर्यनचं वय आणि मैथिलीचं वय कसं आहे. आर्यन व मैथिली या दोघांच्या वयाचा आपल्याला किती पट दिलीये, 2/5 पट दिलेली आहे, हो की नाही. पहिल्यांदा कोण दिलंय आपल्याला, आर्यन दिलाय का मैथिली दिली आहे मला सांगा. आर्यन दिलाय, हो की नाही. आणि नंतर दिली आपल्याला मैथिली. आर्यन व मैथिली यांचा वयाची जी पट आहे ती आपल्याला किती दिली आहे, 2/5 पट दिलेली आहे, हो की नाही. म्हणजेच या शब्दाचा अर्थ काय असतो, तर याचा अर्थ असा असतो की आर्यनचं जे काही वय असणार आहे ते 2च्या पटीमध्ये असणार आहे. आर्यन पहिल्यांदा आहे म्हणून वरचा आर्यन. ठीक आहे, आर्यनचं जे वय असणार आहे ते कसं असणार आहे, 2च्या पटीमध्ये असणार आहे. आणि मैथिली नंतर दिलेली की नाही, मैथिलीला कुठला घ्यायचा, खालचा 5 घ्यायचा. खालचा जो छेदस्थानी जो अंक असतो तो असणार दुसऱ्या नंबरचा. ठीक आहे, आणि मैथिलीचं वय कसं असणार आहे, तर मैथिलीचं वय जे आहे ते 5च्या पटीमध्ये असणार आहे. 5च्या पटीमध्ये असणार आहे म्हणजे काय, 5x असणार आहे. ठीक आहे, 5च्या पटीमध्ये आणि 2च्या पटीमध्ये. तुम्हाला हे आणखी एक टाईप आहे त्याच्यामध्ये, हे तुम्हाला मी सविस्तर शिकवणारच आहे. पण इथं लक्षात ठेवण्यासाठी काय लक्षात ठेवायचंय, पट आपल्याला दिलेली आहे. पहिल्या व्यक्तीचं वय असणार आहे ते वरचं असणार आहे आणि सेकंड व्यक्तीचं वय असणार आहे ते खालच्या पटीमध्ये असणार आहे. ते असणार आहे असं नाही, आर्यनचं वय 2 वर्ष आणि मैथिलीचं वय 5 वर्ष असं नाही. तर आर्यनचं वय 2च्या पटीमध्ये आणि मैथिलीचं जे वय असणार आहे ते 5च्या पटीमध्ये असणार आहे, हे लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, आता बघा या दोघांच्या वयांची आपल्याला बेरीज दिलेली आहे का, किती दिलेली आहे, 2x अधिक 5x. किती वय आपल्याला बेरीज दिलेली आहे, मगाशी आपण सांगितली होती 35 वर्ष बेरीज दिलेली आहे वयांची, हो की नाही. मग काय करा, आर्यनचं वय अधिक मैथिलीचं वय या दोघांची बेरीज केल्यानंतर किती येणार आहे, तुमची 35 वर्ष येणार आहे, हे क्लिअर आहे. ठीक आहे, आता इक्वेशन सॉल्व्ह करा. 2x अधिक 5x बरोबर किती, 7x. तर x ची व्हॅल्यू किती येईल, 7×5 35 म्हणजे x बरोबर 5. तर आता आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला वय कोणाचं काढायचंय, आर्यनचं वय काढायचंय. आर्यनचं वय कसं आहे, 2x आहे. आर्यन बरोबर 2x म्हणजे किती, 2. आता x ची व्हॅल्यू आपण इथं काढून घेतलीये, x ची व्हॅल्यू टाकून द्या. 2×5 = 10. मग आर्यनचं वय किती आलेलं आहे, तर 10 वर्ष आलेलं आहे. चला, ट्रिक नंबर 2 सोपी आहे की नाही, इझी लक्षात आली का. चला, अनन्या, सप्तपूर्वा, हिना, स्वरा, नम्रता, श्रावणी, सूरज, श्लोक, आदित्य, आरव, सगळ्यांना समजला क्वेश्चन, सोपा आहे की नाही. सेकंड ट्रिकने किती सहज आपण इझिली सॉल्व्ह केला. चला, सेकंड ट्रिक सुद्धा आपल्या वहीमध्ये लिहून घ्या पटकन आणि लिहून झाल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये डन असं कमेंट करायचं. अनन्या, काय डाऊट आहे बेटा. अनन्या, मला परत कॉल करशील का, सध्याला माझं तुझं नाव सापडत नाहीये, कारण खूप चॅट बॉक्स मध्ये मला तुमचं अचानक नाव नाही सापडणार. हँड रेज वगैरे केला तर सापडेल बरं. चला, आजचे हे क्वेश्चन्स होते, त्या क्वेश्चनची सगळ्यांनी प्रॅक्टिस करा. उद्या परत आपण भेटणार किती वाजता, सकाळी 7:15 वाजता. तोपर्यंत सर्वांना आता टाटा, बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. चलो, बाय सर्वांना. बाय टीचर. बाय बेटा. बाय टीचर. बाय. बाय टीचर. बाय. बाय टीचर. बाय बाय. बाय टीचर. बाय मॅम. बाय ओके, टीचर. बाय. बाय बाय. बाय टीचर. बाय.